दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याच्या लाभक्षेत्रातील पूर्व भागातील शेतकरी आजही हक्काच्या पाण्यापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे। पाणी उपलब्ध असूनही ते कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। देवठाण, पिंपळकुटे, खुर्द आणि बुद्रुक, तळवाडे, अंगुलगाव, पांजरवाडी, सायगाव, वाईबोती, न्याहारखेडे आणि परिसरातील अनेक शेतकरी सध्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। दरसवाडी येथून पाण्याचा विसर्ग सुरू असताना डोंगरगावापर्यंतच्या शेवटच्या लाभधारक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पाणी का मिळत नाही असा थेट सवाल शेतकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे। उपलब्ध पाण्याचे समान, पारदर्शक आणि नियोजनबद्ध वाटप करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। तसेच कालव्यावर होत असलेल्या कथित अनधिकृत पाणी उपशावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी मोठ्या डोगळ्यांचा आणि केसिंग पाईपचा वापर करून पाणी उपसा होत असल्यास त्याची चौकशी करून संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, कारण कालव्याच्या मधल्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी उपसले गेले तर टेलपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी पोहोचणे कठीण होते। नगरसूलच्या पुढे पाणी पोहोचत नसल्याने सायगाव, न्याहारखेडे, अंगुलगाव आणि पूर्व भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने पाण्याची तीव्र समस्या जाणवली नाही, मात्र यंदा परिस्थिती गंभीर बनत असून काही ठिकाणी पिके कोमेजू लागल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। या प्रश्नात नामदार छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी तातडीने लक्ष घालून उपलब्ध पाणी डोंगरगावापर्यंतच्या शेवटच्या लाभधारक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान पाण्याच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने प्रशासनाकडे ठाम पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे, कोणाच्याही विरोधात संघर्ष नाही, तर हा लढा केवळ हक्काच्या पाण्यासाठी आहे। प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून नगरसूलच्या पुढे पाणी सोडावे, बेकायदेशीर पाणी उपसा रोखावा आणि दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक लाभधारकाला नियमानुसार पाणी मिळावे अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आश्वासन नको, आता प्रत्यक्ष शेतात पाणी हवे, पाणी हा आमचा हक्क आहे, उपकार नाहीत अशा शब्दात पूर्व भागातील शेतकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे। नाशिकहून हरिभाऊ सोनवणे यांच्यासह नाशिक मेट्रो न्यूज चॅनल।